वसई विरार शहरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA कडून धडक कारवाई सुरू आहेत। नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत विरार पश्चिम येथील यशवंतनगर परिसरातील एका हॉटेलवर आज FDAने कारवाई केली। विरार पश्चिम येथील यशवंतनगर परिसरातील शुभसागर हॉटेलमध्ये FDAच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून अन्न पदार्थांची तपासणी केली। यावेळी अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे चायनीज मसाले, पनीर पदार्थ तसेच मलाई पनीरसह विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले आहेत। नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत। तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई कायदेशीर पद्धतीने करण्यात येईल, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांनी दिली आहे। वसई विरार परिसरात अन्न सुरक्षतेबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर FDA कडून सातत्याने कारवाई केली जात असून पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। आज रोजी मिळालेल्या तक्रारून शुभसागर हॉटेल, शुभम हॉस्पिटॅलिटी विरार पश्चिम येथे तपासणी करण्यात आलेली आहे आणि सदर तपासणीच्या अनुषंगे सदर हॉटेलमध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाईट चायनीज पेपर मसाला व पनीरची भाजी वगैरे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मलाई पनीर यांचा अन्न नमुना घेण्यात येत आहे और सदरची कारवाई चालू आहे। तसेच सदर प्रकरणी मिळालेल्या अहवालावरून व तपासणी अहवालावरून अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत कारवाई घेण्यात येत आहे। आणखी किती हॉटेल्सवरती अशी प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे? अन्न औषध प्रशासनामार्फत ह्या कारवाई चालूच आहेत आणि ह्या चालूच राहणार आहेत। किती हॉटेल रडारवर असेल आता पुढे? आता ह्यानंतर आपल्याला मिळालेल्या तक्रारी असतील किंवा असतील रँडम व्हिजिट मार्फत त्या तपासणी करण्यात येतील व अन्न नमुने घेण्यात येतील। या हॉटेल्समध्ये काय आढळून आलं? तुम्ही काही सॅम्पल्स चेक केले? सदर ठिकाणी तक्रारीच्या अनुषंगी माशा वगैरे आढळून आलेल्या तक्रारी होत्या, त्यानुसार सदर ठिकाणी थोडा माशाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे, त्या अनुषंगी तपासणी करण्यात येत आली आहे। त्यानुसार त्याला सुद्धा नोटीस वगैरे पाठवण्यात येईल आणि त्यानुसार अन्न सुरक्षा मानकाची कारवाई घेण्यात येईल।